दैवता वधूवरा कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान। बघता बघता 4 वर्ष झाली. थाटामाटात शिवबांचे लग्न झाले. बऱ्याच दिवसांनी शहाजी राजांनी शिवबाला विजापूर दाखविण्याचे ठरविले आणि ठरल्याप्रमाणे शिवबा आणि शहाजी राजे फिरण्यास निघाले. सुलतान मोहम्मद शाह आदिलशहाची आलिशान राजधानी दारुल सल्तनत विजापूर ही दिमागदार राजधानी होती आदिलशहाची. उंचच उंच चढत गेलेला मिनार आणि पांढरे शुभ्र घुमट, प्रचंड मोठ्या विहिरी, ताजबावडी, हजारो हत्ती, हजारो धिप्पाड स्वार, टोले जंग शाही महाल, केवढी म्हणून त्या आदिलशाही सल्तनतीची प्रचंडता सांगावी. लुटून आणलेले विजयनगर आणि कर्नाटक विजापुरात तुडुंब भरलेले होते. इथल्या बाजारात सोने, चांदी, हिरे, कापड, पितळ, लोखंड, मद्य, मांस इतकेच नव्हे तर गुलाम म्हणून माणसं आणि बायका सुद्धा विकत मिळत होते. गाई बैलांच्या मांसानी आणि रक्तानी लाल झालेली रस्ते हे या सुलतानांच्या क्रूरतेचे दर्शनच घडून देत होते. विजापूर पाहून शिवबा व शहाजी राजे घरी आले आणि तेव्हा काय शिवबा, समजले आदिलशाहीचे सामर्थ्य? मराठ्यांच्या गायीचे पिळून पिळून काढलेले दूध विजापूरच्या नाल्यात वाहत आहे. इथल्या बाजारात सारं काही मिळतं. मिळत नाही ते फक्त आणि फक्त स्वातंत्र्य. आपण ज्या पुण्यात राहतात त्या पुण्याची जहागिरी आपल्या आबांना कुणी दिली? या बादशाहांनी दिली ना. मग वडिलांची ही जहागिरी आपण पुणे नेणार आहात काय? शिवबा, तुझ्या वडिलांना बादशहाची नोकरी करावी लागते म्हणून वडिलांविषयी मनात विकल्प धरू नकोस. निरुपाय झालाय त्यांचा. स्वतंत्र सिंहासन स्थापनेसाठी त्यांनी फार फार धडपड केली. 6 वर्ष तर जीवाचे रान केले, पण त्यांना यश आले नाही. त्यांचे मन तू ओळख आणि आई वडिलांचे मन ओळखत नाही तो पुत्र कसला. सुलतानांपुढे तू झुकलास तर तुझे वडील एकांतात कपाळालाच हात लावतील. सुलतानांच्या घाण्याखाली फुटलेल्या मूर्तीतून आणि देवळातून आवाज उमटतोय, बंद कर. सुलतानांच्या हातून कत्तल झालेल्या मराठ्यांच्या तळतळणाऱ्या आत्म्यांचा आवाज उमटत आहे, बंद कर.
पाठीशी वळणाऱ्या वासरांचा हंबरडा आहे बंडखोर. तुडवून मुरगाळून निघालेल्या महाराष्ट्राच्या भूमीचा मंत्र आहे बंडखोर. त्या अडदांड सह्याद्रीची फूस तुला आहे बंडखोर म्हणून. आई भवानी आणि ही तुझी आई तुला शिकवीत आहे बंडखोर म्हणून. तेव्हा आमची आणि तुमच्या पिताजी साहेबांची हीच इच्छा आहे की तू मराठ्यांचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करावेस. साधू संत गोरगरीब सारेजण तुझ्याकडे आशेने पाहत आहेत. प्रभू रामचंद्राच्या कुळी तू जन्माला आलेला आहेस. रामाने रावणाला ठार मारून धर्म तारला. त्या रामासारख्या क्षत्रिय कुलावंशाच्या बीजाचा तू अंकुर आहेस. तेव्हा तू बंडखोर. शिवबा चल पुण्याला. सह्याद्री तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. शिवबा, अरे हे सुलतान म्हणजे कोण? ज्ञानेश्वराच्या समाधीवर शिरा बसविल्यापासून आजपर्यंत गेली 350 वर्ष या सुलतानांनी काय सैतानी थैमान घातले ते आठव. महाराष्ट्राच्या या 350 वर्षाच्या किंकाळ्या एकत्र केल्या तरी विश्वातल्या ग्रहगोलाच्या भ्रमणध्वनी देखील त्यापुढे फिका ठरेल. मराठी मुलखाच्या माय बहिणीचे या 350 वर्षातले सुडाचे अश्रू एकत्र केले तरी ज्वालामुखीतून उसळणारा लावारसही त्यापुढे शीतल ठरेल. शिवबा, हे दुष्ट सुलतान केवळ दानव आणि दानवच आहेत. संत सज्जनांचे, गोरगरिबांचे, सद्धर्माचे, संस्कृतीचे हे काळ आहेत. या सुलतानाची सेवा करणाऱ्या तुझ्या आजोबांना आणि तुझ्या मामांना कुणी आणि का ठार मारले हे माझ्यापेक्षा शहाजीराजे महाराजांनी आणि जिजाऊ महासाहेबांनी चांगले अनुभवलेले आहे. शिवबा, अरे पूर्वीच्या आपल्या राज्यकर्त्यांनी या सह्याद्रीची आणि समुद्राची उपेक्षा केली म्हणून हा महाराष्ट्र मुलूक आणि महाराष्ट्र धर्म या सुलतानाच्या टाचेखाली गेला. तोच सह्याद्री तुला हाक मारतोय, तोच समुद्र तुला हाक मारतोय. शिवाजी, सह्याद्री आणि समुद्र एक होतील तर दिल्लीही हादरेल. तू स्वतंत्र राजा हो. म्हणूनच या पार्वती परमेश्वराने तुला जन्म दिला. शिवबा, तू स्वतंत्र राजा हो. तू नुसता आरंभ कर. हा ज्वालामुखीतून जन्माला आलेला अजस्त्र सह्याद्री तुला पहिला मुजरा घालून तुझ्या पाठीशी उभा राहील. बंडखोरीचा हा विचार डोक्यात आल्यानंतर तुला अनेक जण म्हणतील की हा अविचार आहे. शिवबा, तू अविचार कर. कुणी म्हणतील हा वेडेपणा आहे. पण एक लक्षात ठेव, वेडी माणसेच इतिहास घडवितात. तुला लागणारे हे वेड पूर्वी भगवान कृष्णालाही लागले होते. त्याच वेड्यातून कंस ठार झाला आणि पृथ्वी मुक्त झाली. तेव्हा कर गर्जना आणि म्हण हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
आंब्याच्या गोंधळात कडकडत्या संबळात हरिकीर्तनात रंगतो नाथांच्या भारुडात भक्तीच्या गारुडात मिथिला भवतार रंगतो आंब्याच्या गोंधळात कडकडत्या संबळात हरिकीर्तनात रंगतो नाथांच्या भारुडात